स्वामींचे चरण धरावे, जग सारे विसरून जावे. मी ऐसे काही नुरावे, सद्गुरुमय अवघे भावे. देहाते साधन करुनी, सोहमचा मंत्र जपूनी. एकत्वे गुरुसी भजूनी, सेवेसी सादर भावे. सद्गुरुमय अवघे भावे. वाचेने गुरुसी भजावे, कर्मांनी गुरुसी पूजावे. शुद्ध चित्त त्या अर्पावे, चरणींचा रजकण भावे. सद्गुरुमय अवघे भावे. एकची इच्छा मकरंदा, आत्मराज यावा हाता. देहाची कैची चिंता, गुरुस्वरूपी तल्लीन भावे. सद्गुरुमय अवघे भावे. स्वामींचे चरण धरावे, जग सारे विसरून जावे. मी ऐसे काही नुरावे, सद्गुरुमय अवघे भावे. सद्गुरुमय अवघे भावे. श्रीराम. आजच्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा मी सुरुवातीलाच सांगणार आहे. एक विचार फक्त मनात येऊन गेला, अशा पद्धतीने आपलं एकत्रीकरण, ध्यान आणि स्वामीजींचा प्रत्यक्ष सहवास यानं बुगावला होणाऱ्या शिबिरांची कुठेतरी आठवण आत्ताच झाली. मला वाटतं एक शिष्य, साधक आणि कार्यकर्ता म्हणून आपल्याला ज्या गोष्टी करण्याची सवय होती आणि ज्या गोष्टी आपण मागच्या 2 वर्षात करू शकलो नाही, त्या गोष्टींचा कुठेतरी अनुभव येण्याची परत सुरुवात या कार्यक्रमात आपल्याला झाली आहे. स्वामीजींचा प्रत्यक्ष सहवास, त्यांच्याबरोबर साधना, त्यांचं प्रत्यक्ष श्रवण आणि त्यांची प्रत्यक्ष सेवा, या सगळ्या गोष्टी या कार्यक्रमात आहेत असं मला वाटतं. जास्त वेळ न घेता कार्यक्रमात काय काय होणार आहे हे सांगतो. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होईल. सद्भक्त हर्षवर्धन जोशी प्रार्थना सादर करेल. त्यानंतर 2 चिंतन मनोगत अशा पद्धतीने होतील. पहिलं सद्भक्त विनयदादा सादर करेल. दुसरं चिंतन मनोगत सद्भक्त पंकजदादा आपल्यासमोर प्रगट करतील. त्यानंतर एक अभंग होईल. तो अभंग सद्भक्त आनंद कुलकर्णी सादर करेल आणि त्यानंतर पूजनीय स्वामीजी आपल्याला आशीर्वाद देतील. आशीर्वचनानंतर इथे करण्यात येणाऱ्या श्रमदानाबद्दल पंकजदादा आपल्याला मार्गदर्शन करतील. आता मी हर्षवर्धनला प्रार्थना म्हणण्यासाठी बोलवतो. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
निदसरता प्रातः काळी हस्त जोडुनी आपुले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले पाहता मूर्ती उभी ती कमलवदनी हासली नेत्रद्वयीची दिव्य दीप्ती अंतरी सामावली प्रेम दाटे हर्ष चित्ती नयन हे पाणावले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले झळकल्या वसना सवेती झुळुक गंधित जाहली त्या सवे सुखवून वृत्ती गगनमंडली राहिली लाभता निशब्द शांती श्वास परतुनी थांबले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले नीलवर्णी गगन भरुनी सावळ्या शांती सल्याले सगुण निर्गुण समरसोनी सुख निरंतर संचले सेविता मकरंद नुरला शब्द केवळ राहिले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले निदसरता प्रातः काळी हस्त जोडुनी आपुले
पुले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले. ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. पॉंडिचेरीमधली एक प्रसन्न सकाळ. देश विदेशामधून आलेल्या भक्तमंडळींची योगी अरविंद आश्रमाच्या बाहेर जणू दाटी झालेली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची आतुरता जाणवत होती, स्पष्टपणे जाणवत होती. कशासाठी तरी ते अधीर झालेले होते. कारण देखील तसंच होतं. अनेक दिवसांच्या एकांतानंतर त्यांच्या सद्गुरूंचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना त्या दिवशी होणार होतं आणि त्यांची ती प्रतीक्षा थोड्याच वेळामध्ये संपली. योगी अरविंद आश्रमाच्या पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीमध्ये योगी अरविंद स्वतः आले आणि त्यांनी अत्यंत स्नेहार्द्र अशा दृष्टीने आपल्या सगळ्या भक्तगणांकडे पाहिलं. त्या गुरु शिष्यांमध्ये काय तो शब्दविण संवाद झाला असेल ठाऊक नाही, पण त्या दृष्टी सवे आनंदाचा एक कल्लोळ सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि पाहणाऱ्याला असं वाटलं की जणू आनंदाची लहर इथं पसरलेली आहे. खरोखर योगी अरविंदांच्या चरित्रातला हा प्रसंग वाचत असताना नक्की त्या साधकांच्या अंतःकरणामध्ये काय भाव उमटले असतील याची यथार्थ कल्पना आली नाही. कदाचित तो अनुभवाचा प्रांत आहे असं त्यावेळी वाटलं आणि ते शब्दात वर्णन करणंसुद्धा कठीण आहे. पण या करोनाच्या परिस्थितीमध्ये हा अनुभव आपण सगळ्यांनी यथार्थतेने घेतला आहे असं मला वाटतं. मोठ्या विरहानंतर सद्गुरूंचं झालेलं दर्शन आणि त्यांच्या सहवासाने निर्माण झालेली प्रसन्नता, आनंद आणि समाधान याचा आपण सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. आजचा प्रसंग देखील तसाच आहे. जवळपास 2 वर्षांनंतर स्वामीजींसमवेत आपण या आश्रमामध्ये आलेलो आहोत. त्यांच्याबरोबर आपण साधना केली. यामध्ये निर्माण झालेलं समाधान आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आज दिसतं आहे. आपण साधना केली स्वामीजींच्या समवेत आणि काही सेवा देखील आता आपण इथून पुढं करणार आहोत, मगाशी केदार म्हणाला तसं. पण हे एक निमित्त आहे. खरा उद्देश इथं जमण्यामागचा आपल्या साधकांचं एकत्रीकरण हा आहे. आपण सर्वजण देखील एकमेकांना कितीतरी दिवसांनी भेटलो. आज एकमेकांना बघून आपल्याला किती आनंद झाला. आपल्या परस्परांमधले हे प्रेमसंबंध अधिक वर्धिष्णू व्हावेत, संघभावना वाढीस लागावी असा स्वामीजींचा या एकत्रीकरणामागचा उद्देश आहे. कोविडचा काळ हा आपल्या सगळ्यांसाठीच कठीण असा होता. आजूबाजूची कधीही न अनुभवलेली अशी परिस्थिती, निर्बंधांमध्ये जगावं लागणारं जीवन, अस्वस्थ करणाऱ्या बातम्या, हे सगळं आजूबाजूला चाललेलं होतं. आणि अशातच आठवड्यातून 5 वेळा केंद्रात येणारे आपण आणि स्वामीजींचं दर्शन घेणारे आपण या सुखाला अचानकपणे अंतरलो आणि एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होतीये की काय अशी शक्यता निर्माण झाली. पण स्वामीजींनी ही परिस्थिती लगेचच ओळखली आणि ऑनलाईन पद्धतीने केंद्र सुरू झाली. अनुषंगिक साधना, आचार्योपासनमवरची स्वामीजींची प्रवचनं आणि प्रासंगिक असा त्यांनी केलेला उपदेश यांनी आपल्याला फार मोठा दिलासा या काळामध्ये मिळाला.
नकारात्मक अशा या परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने कसं पाहायचं हे स्वामीजींनी आपल्याला शिकवलं. बाहेरची परिस्थिती कितीही अशांत करणारी असली तरी देखील साधनेची कास धरून आपल्याला शांत राहता येऊ शकतं असा आत्मविश्वास आपल्याला स्वामीजींच्या शब्दांनी मिळाला. ऑनलाईन केंद्राच्या माध्यमातून स्वामीजी जणू आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आले. त्यांनी आपल्याला दिलासा दिला, आधार दिला आणि यातून बाहेर काढला. समर्थ म्हणतात, शरणागतांची वाहे चिंता, तो एक सद्गुरू दाता. जैसे बाळक वाढावी माता, नाना यत्ने करूनी. या ओवीचा प्रत्यय मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या काळामध्ये घेतलेला आहे. स्वामीजी जणू आपले कुटुंब प्रमुख झाले. त्यांनी आपला सांभाळ केला. जसं आई बालकाचा करते तसा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या घरी कोणाचं जर आजारपण आपल्या आलं तर पहिला फोन आपला स्वामीजींना असतो. या काळामध्ये त्यांना किती फोन आले असतील, किती मेसेजेस आले असतील याची आपण कल्पना करू शकत नाही. आणि या प्रत्येक फोनला, प्रत्येक मेसेजला स्वामीजींनी प्रतिसाद दिला, प्रत्येकाला आधार दिला. कुणाला हॉस्पिटलायझेशन करावं लागलं तर त्याची चौकशी करणं, कुणाला त्या काळात बेड मिळत नव्हते तर बेड मिळावे म्हणून रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करणं, हे सगळं त्यांनी केलं. आणि त्याकरता आपल्या देहाची देखील, तब्येतीची देखील त्यांनी पर्वा केली नाही. आणि ह्या सगळ्यामुळे, त्यांच्या कृपेमुळेच आपण यातनं सही सलामत बाहेर आलो असं मला वाटतं. या काळामध्ये प्रकर्षाने गोष्ट जी जाणवली ती म्हणजे स्वामीजींसारखे सद्गुरू आपल्याला लाभले हे आपलं फार मोठं भाग्य आहे. ते होते म्हणून आपण सही सलामत यातून बाहेर आलो. कोविडच्या या काळाने, करोनाच्या या काळाने साधक म्हणून देखील आपल्याला बरंच काही शिकवलं. पहिली गोष्ट जर काही आपल्याला लक्षात आली असेल ती अशी की जर आपण स्वामीजींनी सांगितलेल्या मार्गाने जर साधना केली, निष्ठेने साधना केली, अंतर्मुख झालो तर बाहेरच्या कुठल्याही गोष्टींवर आपला आनंद हे आपल्याला स्पष्टपणे जाणवलं. आपण साधनेच्या अंगाने स्वतःमध्ये रमू शकतो हे या काळाने आपल्याला शिकवलं. साधनेचं संवेग देखील आपल्यापैकी सगळ्यांचाच जवळपास वाढला असेल. दुसरी एक गोष्ट आपल्या अशी लक्षात आली, जसं भगवंत म्हणतात की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, तसं या सगळ्या गोष्टींचं अनुदर्शन घेण्याची सुसंधी या करोनाच्या काळामध्ये आपल्याला मिळाली. आजूबाजूची अशाश्वतता आपण जवळून पाहिली. अनेक धडधाकट तरुण अशी मंडळी देखील या करोनामुळे अचानक गेली. आपण देखील काही साधकांना या काळामध्ये गमावलं. अशी ही सगळी आजूबाजूला परिस्थिती असताना आपण कितीही तंदुरुस्त असलो तरी देखील काळाचा घाला आपल्यावर येऊ शकतो, आपण देखील याच्यामध्ये सापडू शकतो, हे आपल्या मनावर पक्क ठसलं. त्यामुळे आपण जो काही निश्चय करू, ज्या काही योजना करू, त्या भविष्यातल्या योजना करण्यापेक्षा आत्ता ह्या काळात आपण काय करू शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे, हे आपल्या मनावर बिंबलं. त्यामुळे साधनेच्या अंगाने, सेवेच्या अंगाने आपलं योगदान कसं वाढवता येईल हा विचार आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. त्यामुळे आत्ता आपण जिथे आहोत तिथून 2 पावलं पुढे कशी टाकता येतील, आपलं योगदान कसं वाढवता येईल हे या काळाने आपल्याला शिकवलं. इंग्रजीमध्ये एक प्रोक्रॅस्टिनेशन असा एक शब्द आहे. नकळत कधीतरी हा प्रोक्रॅस्टिनेशन हा शब्द आपल्या अंतःकरण, आपल्या जीवनामध्ये येऊ शकतो. त्याचा अर्थ म्हणजे चालढकल थोडीशी करणं. आपल्याही मनात इच्छा असते की आपण कट्टानी साधना करायची. आपल्याही मनामध्ये इच्छा असते की आपण झोकून देऊन सेवा करायची. पण हळूहळू नकळत, आपल्याही नकळत ते आपण पुढं असं ढकलत असतं, जात असतं ते. तर नाऊ ऑर नेव्हर या जिद्दीने आता हे प्रयत्न घडायला हवेत, हे या कोविडच्या काळामध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवलं. आपल्या इथं अनेक समित्या आहेत, आपल्याला माहीत आहे, आणि आपण सगळे कुठल्या ना कुठल्या समितीमध्ये योगदान देत असतो.
त्यानिमित्ताने मला असं वाटतं की आपल्यासमोर ही सुसंधी आहे आपलं योगदान अजून त्याच्यामध्ये वाढवण्याची. स्वामीजींची आपल्या सर्वांकडून स्वामीजींच्या खूप अपेक्षा आहेत. विशेषतः युवा साधकांकडून त्यांच्या खूप अपेक्षा आहेत. युवा शिबिरं, युवा स्नेह, विशेष केंद्र याच्यातून वेळोवेळी त्यांनी त्या व्यक्त देखील केलेल्या आहेत. युवा साधकांना येणं सोयीचं व्हावं म्हणून शनिवार रविवारी केंद्र असावीत अशी त्यांची इच्छा आहे. आपल्याकरता ते झटता आहेत. त्यांचा बहुमूल्य वेळ ते आपल्याकरता देत आहेत. आता आपण पुढे येण्याची गरज आहे. पुढे येऊन जबाबदारी घेऊन या कार्यामध्ये झोकून देण्याची गरज आहे. जबाबदारी घेऊन कामं कशी करायची ह्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. आपण ज्येष्ठ साधकांकडे बघितलं तर आपल्या ते सहज लक्षात येईल. मिलिंददादा आहेत, पंकजदादा आहेत, सुनीलदादा आहेत, नाना आहेत. यांच्याकडे बघितलं की जबाबदारी घेऊन काम कसं करायचं हे आपल्याला सहज समजू शकतं. अशी जबाबदारी घेऊन काम करणं हे स्वामीजींना आपल्याकडून अभिप्रेत आहे. ऑफिसमध्ये जशी आपण जबाबदारी घेऊन काम करतो तसं इथं देखील शक्य आहे. तशी संधी देखील आपल्याला उपलब्ध आहे. तिचा लाभ आपण घ्यायला हवा. त्याकरता एखादं तंत्र जरी आत्मसात करायची वेळ आली तरी देखील हरकत नाही असं मला वाटतं. मी पाहिलेलं एक उदाहरण मला इथं सांगावं असं वाटतं. आपला उमेश दिंडोरे जो आहे तर रामदादा गेल्यानंतर AV समितीची जबाबदारी त्याच्यावर आली. तर त्याच्याकरता त्याचं ते क्षेत्र नाही पण त्याच्याकरता त्यांनी तो ऑडिओ व्हिज्युअलचा एक प्रोफेशनल कोर्स केला. म्हणजे आपली सेवा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला करता यावी म्हणून त्यांनी ते तंत्र आत्मसात केलं. अशा प्रकारे आपण देखील सेवेमधलं आपलं हे योगदान निश्चितपणे वाढवू शकतो. खरं तर आपल्यापैकी सर्वजण अशा प्रकारे योगदान देत आहातच हे चिंतन मी आजच्या दिवशी माझ्या स्वतःकरता म्हणून प्रकट करतो आहे. ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात तरी झडझडोनी वहिला निघ या भक्तीची या वाटा लाग जया पावसी अव्यंग निजधाम माझे. अशा तीव्र संवेगाने इथून पुढं आपली वाटचाल व्हावी आणि आपलं हे जीवन साधनेच्या अंगाने आणि सेवेच्या अंगाने स्वामीजींच्या चरणांशी समर्पित व्हावं अशी प्रार्थना मी आजच्या दिवशी स्वामीजींकडे करतो. हरि ओम तत्सत. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज आपण आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंबरोबर मोठ्या उत्साहाने ह्या अतिशय परमपावन आणि पवित्र अशा वातावरणामध्ये 2 वर्षांनी एकत्र आलो. प्रत्येकाच्या अंतःकरणात स्वामीजींना प्रत्यक्ष भेटण्याची आणि एकत्र येऊन भेटण्याची अशी जी इच्छा होती ती स्वामीजींनी पूर्ण केली. गाठीभेटींमध्ये त्यांनी बऱ्याच मंडळींना बोलवलं पण ते पिसमिलमध्ये होतं. 2-4 येऊन गेले, भेटून गेले, पण आपण एवढ्या संख्येने त्यांच्यासमोर उपस्थित राहिलो. त्यांचीही अशी एक इच्छा होती की सगळ्यांना मला एकत्र भेटायचं आहे आणि ते आज आपण इथे केलं. आत्ता सद्भक्त केदार, सद्भक्त विनय यांनी जे सांगितलं तर आपल्या इथला जो परमार्थ आहे तो त्यागाच्या पायावर उभा आहे असं मला वाटतं. शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला आणि ते सिंहासनाकडे पायऱ्या चढून जेव्हा जायला लागले तेव्हा प्रत्येक पायरीवर
त्यांना त्यांच्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांची आठवण येत होती. एक पायरी चढले तर त्यांच्या अंतःकरणामध्ये तानाजीची आठवण जागृत झाली. दुसऱ्या पायरीवर बाजीप्रभूंची आठवण जागृत झाली. जीवा महाला असे कित्येक सहकारी त्यांना आठवले आणि मग ते सिंहासनावर बसले. मला असं वाटतं की इथे आपण जेव्हा येतो तेव्हा ही इथली भूमी ज्यांनी मोठ्या प्रेमाने स्वामीजींकरता म्हणून दान केली त्या सद्भक्त पोफळे काकांची आपल्याला आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी जेव्हा ही जागा दिली तेव्हा हा सगळा काटेरी झाडांनी भरलेला डोंगर होता. सद्भक्त रावत काकांनी त्याचं कंटूर प्लॅनिंग करून विजयच्या हातात दिलं आणि विजयनी अक्षरशः हाडाची काडं म्हणतात तसं त्याची नवीन घेतलेली गाडी सगळं पणाला लावून इथे हे सुंदर आज आपण जे आश्रमाचं चित्र बघतो आहोत ते साकारलं. ते साकारल्यानंतर काही दिवस इथे थोड्या वेगळ्या पद्धतीने मॅनेजमेंटच्या गोष्टी चालल्या होत्या, पण ते काही आपल्या साधक वर्गाकरता योग्य नव्हतं. म्हणून आपलं क्षेत्र नसताना, जसं आत्ता विनय म्हणला, उमेशचं त्यांनी उदाहरण दिलं, तसं आपल्या सगळ्यांचे लाडके नाना आणि नानी ज्यांनी जवळपास सगळं आयुष्य बँकेत घालवलं ते इथे येऊन राहिले. तेव्हा आत्ता आपण बघतो एवढ्या सुविधा नव्हत्या. सद्भक्त सुषम ही संधिवाताने खूप आजारी होती, पण इथे आल्यानंतर श्रद्धेने काय होतं हे आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलं. ती या डोंगरात वरपर्यंत जाऊन आंबे काढत होती की जिला 2 पावलं टाकणं मुश्किल झालं होतं. तिने तिची तब्येत एवढी स्वामी कार्याकरता वाकवली. एकदा मला ती असं म्हणली की अरे इथे आम्ही झोपतो रात्री, डोक्यावरनं पांघरून घेतलं की कधीतरी अंगावरनं पाल जाताना चादरीवरनं दिसते. आपण कल्पना देखील करू शकत नाही ह्या मंडळींनी इथे कशा पद्धतीने राहून हे सगळं स्वामीजींचं वैभव सांभाळलं आहे. तिच्या पश्चात कोकजे काका आणि माणिकताई इथे आले. या सगळ्यांची जीवनं आपल्यासमोर खरोखरीच रोल मॉडेल म्हणून आहेत आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्या स्वामीजींचं जीवन आपल्यासमोर आहे की ज्यांनी आपलं स्वतःचं काही न राखता स्वामी माधवनाथांच्या कार्यामध्ये ते अक्षरशः विरघळून गेले. जसं पाण्यामध्ये साखर विरघळावी आणि मग ती गोडी रूपाने आपल्याला चाकता यावी, तसं स्वामीजींनी आपलं स्वतःचं जीवन ह्या कार्यात विरघळवून टाकलं आणि आज आपण ते अनुभवतो आहोत. हे टोकाचं समर्पण आपण पाहिलं. मला असं वाटतं की आजच्या या एकत्रीकरणाच्या माध्यमातून आपण आपला खारीचा वाटा ह्या कामामध्ये नक्की समर्पित करायला पाहिजे. जसं भगवंतांनी गोवर्धन उचलला, पण त्यांनी सगळ्या त्यांच्या गोपाळांच्या काठ्यांना महत्त्व दिलं आणि गोपाळांना असं वाटायला लागलं की आपल्या काठीमुळे भगवंतांची काय करंगळी आहे, आपल्या काठ्यांमुळे हे. तर भगवंतांनी थोडी करंगळी खाली घेतली आणि लक्षात आलं की आपल्या काठ्या काही नाही करू शकत. पण भगवंतांनी प्रेमाखातर म्हणून त्या काठ्या लावायला सांगितलं होतं नक्की.
तसं स्वामीजींनी हा गोवर्धन उचललेला आहे, पण आपल्या सेवेच्या काठीनी मात्र आपण ह्या गोवर्धनाच्या खाली आश्रयाला मात्र नक्की यायला पाहिजे. जर आपल्या आयुष्याचं कल्याण व्हायचं असेल, याचीसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. संसारातल्या तृष्णा कधी कमी होत नाहीत. भूय एव अभिवर्धते असं म्हटलं आहे. हविषा कृष्णवर्त्मेव भूय एव अभिवर्धते. त्याच्यावर जर काही शमन असेल तर आत्ता आपण जे करतो तेच आहे. म्हणून मला प्रामाणिकपणे असं वाटतं की स्वामीजींच्या ह्या कार्यामध्ये आपल्याकडे जो गुण असेल, मोठे स्वामीजी म्हणायचे की भगवंतांनी निर्माण केलेल्या ह्या जगतामध्ये कुठलीच वस्तू टाकाऊ नाही आहे. तसे आपण देखील टाकाऊ नाही आहोत. आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी एक गुण आहे, पण तो गुण आपण स्वामी कार्यामध्ये कसा वापरू शकतो ह्याचा जर विचार करून आपण त्या गुणाचं योगदान दिलं तर मला वाटतं हे कार्य आणखीन झळाळून उभं राहील. स्वामीजींच्या ह्या कार्यामध्ये आपल्या देखील आयुष्याची समिधा पडावी. आणि त्यागाची परिसीमा म्हणजे देहबुद्धीने आपण न उरता स्वामींची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. येरते पांडवा वाणिज्य करणे. त्यांचा मनोभाव ओळखून जेव्हा समूहामध्ये काम व्हायला लागतं तेव्हा प्रकृतींचा एक प्रकारचा नाही म्हणलं तरी संघर्ष हा अटळ असतो. पण निसर्ग नियम असा आहे की लाईक माइंडेड पीपल दे फ्लॉक टुगेदर. ज्यांचे स्वभाव मिळते जुळते आहेत त्यांचा समूह होऊ शकतो. तसा आपला हा समूह आहे की ज्यांची सगळ्यांची एकच इच्छा आहे की स्वामींच्या कार्यात झोकून द्यायचं आणि आपण धन्यता पावायचं. तसं आपल्याला विनय म्हणला तसं कोरोनाच्या काळाने आता मला असं वाटतं की फार ते दळायला नको. आता संपलं ते, आता कमी कमी होत जाईल. काय चौथी लाट यायची असेल तर येईल. आपल्या सगळ्यांचं व्हॅक्सिनेशन झालेलं आहे. कुठेतरी एक आतमध्ये आता उभारी धरून स्वामीजींनी हा जो उपक्रम आता हातात घेतलेला आहे त्याच्यामध्ये उभारीने आपण उभं राहायला पाहिजे. अंग झटकून टाकलं पाहिजे. मरगळ मनाला आलेली सगळी टाकून दिली पाहिजे आणि उडीच मारली पाहिजे. कल्याणात छाटी म्हणल्यानंतर जशी त्यांनी बुरुजावरनं उडीच मारली, जाऊ खाली पायरीवरनं आणि मग वर आणून देऊ हा विचार नसतो. असं सद्गुरू कार्यामध्ये जर झोकून दिलं तर मला असं वाटतं की देहबुद्धीचा त्याग घडतो आणि सद्गुरू कृपेनी बोधासहित त्यांच्या कार्यामध्ये आपल्याला झोकून देता येतं. तसं आपल्या सगळ्यांकडनं होवो हीच त्यांच्या श्रीचरणी प्रार्थना करून मी इथे थांबतो. हरिओम. चालणे आता निरंतर पुण्यप्रदया पदपथावर. चालणे आता निरंतर पुण्यप्रदया पदपथावर.
आदिनाथे सिद्ध केला ज्ञानदेवादिकिरुळविला श्री गुरूंच्या प्रेरणेने प्रेमपूर्वक आक्रमिला पदखुणांचा माग काढित गाठूयज्ञे मोक्ष मंदिर चालणे आता निरंतर पुण्यप्रदया पदपथावर अव्ययात्मा अजसनातन प्रकृतीसी परनिरंजन सत्यसुंदर शिवचिरंतन ब्रह्मते सदसद्विलक्षण सोहमस्मि खूणधरुनी उन्मनी सुख साधु सुंदर चालणे आता निरंतर पुण्यप्रदया पदपथावर भक्ति प्रेमाची धरोहर परम भाग्ये लाभली से योग पीठीची गुप्त अंगे गुरु कृपे सह उकलली से तीच विकसित करुनी साची भरुनी जाऊ दे निजांतर चालणे आता निरंतर पुण्यप्रदया पदपथावर सोहं वृत्ति अवतरोनी सिंधु माझी बिंदु विरुनी व्यापकाच्या संगतीने जीव शिवता बोध पावुनी तेची मकरंदे सुखाने तेची मकरंदे सुखाने धन्यता लाहोच खरोखर चालणे आता निरंतर पुण्यप्रदया पदपथावर पुण्यप्रदया पदपथावर पुण्यप्रदया पदपथावर
हरी हरी. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या माझ्या स्वामींना मी भक्तिभावाने नमस्कार करतो. हरी हरी. जीवनामध्ये विरहाचा काळ येऊ शकतो, सद्गुरूंच्या विरहाचा काळ येऊ शकतो, हे जीवनाचं कटू वास्तव आपल्याला वेळेवरच समजलं. या समजण्यामुळं खरं म्हणजे सद्गुरूंकडून आपण जे समजून घ्यायचं आहे ते समजून घेण्यासाठी आपण अधिकाधिक तत्पर असलं पाहिजे, हेही या काळाने आपल्याला शिकवलं. आता झालेले दोन्हीही अभंग आणि दोन्हीही मनोगत अतिशय प्रेरक अशी झाली. या जागेवर जिथं हा आश्रम बांधला गेला 1994 साली त्या संबंधीच्या गोष्टी चालू होत्या आणि सद्भक्त श्रीकांत पोफळे काका यांनी स्वामीजींना साधकाश्रमासाठी म्हणून ही जागा देऊ केली. 98 साली इथं शिबिरं सुरू झाली. आणि पंकज दादांनी त्यांचा यथोचित असा उल्लेख केला. आजच्या दिवशी 1 वर्षांपूर्वी पोफळे काकांनी देह ठेवला. मी त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. ते माझे ज्येष्ठ वडीलधारे असे पण मित्र होते आणि तिथपासून ते ज्यांच्या स्मरणानी आणि सेवेनी हा आश्रम आत्तापर्यंत या वाटचालीमध्ये या मितीला इथं आलेला आहे. त्या सगळ्यांच्या सेवेलाही मी नमस्कार करतो आहे. आपण स्वामीजींकडं जे आलो
मला माझं तरुणपण आठवतं. मी स्वामीजींकडं आलो ते एक भव्य दिव्य जीवन जगावं, आर्थिकदृष्ट्या नव्हे, धनसंपत्तीच्या अंगाने नव्हे, तर त्याच्याही पलीकडं जाऊन असणारं सुंदर असं भव्य ध्येयवादी जीवन जगावं की ज्यांनी खरी जीवनाची धन्यता प्राप्त होते. अशा उमेदीने मी स्वामीजींकडे आलो. आणि तशाच उमेदीने स्वामीजींकडं कितीतरी तरुण मुलं आली. आणि आज आत्ता माझ्यासमोर बसलेली तरुण मुलं तशाच उमेदीने आलेली आहेत. चालणे आता निरंतर पुण्यप्रद या पदपथावर, तू चाल पुढे तुला रे गड्या भीती कशाची, असं एक मराठीत फार सुंदर गीत आहे. या वाटचालीमध्ये काही भीती नाही आणि काही धोका नाही. ही वाटचाल युक्त जीवन जगायला शिकवते. आपलं जीवन अयुक्त, बेबंद आणि कसंही नसावं ही वाटचाल आपल्याला शिकवते. भगवद्गीतेमध्ये या युक्त जीवनाचं खूप कौतुक केलेलं आहे. कशात पासून तरी आपलं जीवन परावृत्त असावं आणि कशाशी तरी युक्त असावं, असं अगदी गीतेच्या प्रारंभीच भगवंतांनी सांगितलं. राग द्वेष वियुक्त ऐस्तु, युक्त आणि वियुक्त. राग आणि द्वेष म्हणजे विषयासंबंधीचं आत्यंतिक प्रेम आणि द्वेष याच्यापासून जीवन वियुक्त असावं, हे तुमच्या जीवनामध्ये नसावं. आणि तसं सोडून विषयान इंद्रियैहि चरन, इंद्रिया मात्र वापरावीत, कर्म करावीत. कर्मच करू नयेत असं नाही, पण राग आणि द्वेष याच्यापासून विनिर्मुक्त होण्याचा प्रयत्न करावा आणि आपली स्वधर्म कर्म करावीत. आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. आणि आत्म्याशी आपण संलग्न असावं, आपल्या शुद्ध जाणीवेशी आपण संलग्न असावं. आत्ता ज्या जाणीवेतून तुम्ही ऐकताय, कान नव्हे, आत्ता ज्या जाणीवेतून तुम्ही माझ्याकडं पाहताय, डोळे नव्हेत, ती जी जाणीव आहे प्रत्येकाच्या अंतर्यामी, ती जाणीव शांत स्वरूप, आनंद स्वरूप आणि अविनाशी आहे. देहाला विनाश आहे, देह जाणारा आहे. त्या आत्म्याशी जर संलग्नता साधली तरच प्रसाद म्हणजे प्रसन्नता चित्ताला प्राप्त होते. आणि प्रसादे सर्व दुःखानां हानिही अस्य उपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशुः बुद्धिही पर्यवतिष्ठते. या प्रसादामुळं किंवा चित्ताच्या प्रसन्नतेमुळं जर काही होत असेल तर दुःख जीवनातून जातात. कारण दुःख ही आकांक्षा, देहबुद्धी, कामनांची पूर्ती न होणं याच्याशीच निगडीत आहेत. जर चित्त प्रसन्न असेल तर बुद्धी स्थिर राहते. अप्रसन्न चित्त असेल तर बुद्धीचा निश्चयच होत नाही. बुद्धी सगळीकडं फिरणारी आणि अस्वस्थ अशी असते. अशी ही स्थिर बुद्धी ही युक्ती आहे भगवद्गीतेची. अशी स्थिर बुद्धी होणं म्हणजे आत्म्यामध्ये बुद्धी स्थिर राहणं आणि इंद्रिय विषयांमध्ये असताना देखील आपण अलिप्त आहोत असं लक्षात ठेवणं,
याला भगवंत युक्ती असं म्हणतात. योगयुक्तः विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते असं भगवंत म्हणतात. योगयुक्त याचा अर्थ ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, ज्यांनी इंद्रिय जिंकलेली आहेत, ज्याचं मन ताब्यात आहे आणि सर्व भूतमात्रांचा आत्मा हा ज्याचा आत्मा झालेला आहे. म्हणजे मी माझ्या देहातून आत जावं आणि माझ्या शुद्ध जाणीवेला जाणावं आणि ती शुद्ध जाणीव सर्वत्र भरून राहिलेली आहे हे पाहावं आणि त्याच्याशी संलग्न व्हावं. जणू इथं असलेल्या सगळ्यांचा आत्मा हा एकच झालेला आहे, तो मुळातच आहे. आपल्या बोधामुळं जो तो एक झालेला पाहतो. याला भगवंत योगाची युक्ती असं म्हणतात. तुम्हाला जे भव्य दिव्य जीवन, ज्या जीवनाबद्दल मी सांगतोय, ज्या जीवनाकरता मी स्वामीजींकडे आलो, ते जीवन काय होतं ते मी तुम्हाला सांगतोय. ते काय असतं त्याची मी तुम्हाला कल्पना देतोय आणि तेच तुमचं ध्येय कसं आहे, ज्याकरता तुम्ही आकृष्ट झालेले आहात. हे जे जीवन आहे त्या जीवनामध्ये कर्मफलाचा त्याग आहे. भगवंतांनी युक्तः, जो युक्त झालेला आहे म्हणजे आत्म्याशी संलग्न झालेला आहे, तो कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आपनोती नैष्ठिकीम, तो कर्मफलाचा त्याग करतो आणि शांतीला प्राप्त होतो. तरी आत्मबोधे आथिला जो कर्मफळाशी विटला, तो घर रिघोनीवरीला शांती जगी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे आणि कर्मफळाला जो विटलेला आहे, अशा करता विटलेला आहे की या कर्मफळामुळं मी देहबुद्धीत सापडतो. मी फक्त कर्तव्य कर्म करायची आणि माझ्या स्वरूपाशी संलग्न राहायचं सोहम भावानी. हे जो जमवतो त्याला शांती त्याच्या घरी येऊन माळ घालते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि म्हणून मग युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः असं जे भगवंत म्हणतात. आहार युक्त असावा, युक्त आहार आणि युक्त विहार म्हणजे आहार घेत असताना विषयाकडं लक्ष नाही, म्हणजे जिभेच्या चवीकडं ती समजणारच आहे. पण युक्तीची मुद्रा साधून आहार घ्यावा. मग त्या युक्तीमध्ये संयम आला. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, कर्मामधल्या ज्या सगळ्या चेष्टा आहेत त्या युक्त असाव्यात, म्हणजे परधर्म नको. परधर्मातलं आचरण हे स्वार्थबुद्धीनी आणि विषयैक भावनेने असतं. स्वधर्मातलं जे आचरण आहे ते कर्तव्यानी असतं. परधर्म हा भयावह असतो, तर स्वधर्म हा नित्य यज्ञासारखा असतो. असं असल्यामुळे स्वधर्मामध्ये आचरण असावं. आपली जागृती युक्त असावी आणि आपलं स्वप्न, आपली निद्रा देखील युक्त असावी असं भगवंत म्हणतात. आता या युक्ताला, युक्त या शब्दाला थोडीशी युक्ती या मराठी शब्दाचीही जोड देऊन हा सांगितला जातोच. पण ही देखील युक्ती आत्मभावात राहण्यासाठी सुलभ जावं म्हणून आहे. आणि आपल्यासमोर ते आहे, आपल्यासमोर ते जीवन आहे, ते जीवन आपल्याला खुणावत आहे. म्हणून मला असं वाटतं की
आपलं सगळं जीवन जगत असताना आपण राग आणि द्वेषामध्ये तर सापडत नाही आहोत ना. आपली इंद्रिय तर वापरायची आहेत आणि आपण आत्म्याशी संलग्न आहोत ना. मग हे पाहण्यासाठी रोज ध्यानाला बसायचं, श्रवण करायचं, नामस्मरण करायचं. तरी संतांसवे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येसी. अशा सत्कर्मांनी आपलं अज्ञान दूर सारण्याचा प्रयत्न करावा. ही युक्तीच झाली. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की या युक्तीने अधीत होण्यासाठी म्हणून आपण सर्वजण स्वामीजींकडे आलेले आहोत. माझ्या सकट बाहेरचं जग अन्य कशाच्या तरी मागं फिरत असताना आपल्याला ते सगळं करत असताना, आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये निपुण असताना आणि उत्तम रीतीने आपण ते सर्व निभावत असताना, तुम्ही तर तरुण आहात. असं असल्यामुळं उत्कर्षाच्या, पराक्रमाच्या, ज्याला म्हणू अभ्युदयाच्या शिखरावर जाण्याची संधी असणारे तुम्ही आहात. प्रयत्न करता करता 55-60 या वयामध्ये तुम्ही अभ्युदयाच्या शिखरावर जाऊन पोचू शकता. पण त्या शिखरावरून निश्रेयस, ज्याला आत्मसुख म्हणतात, ते सुख नसेल तर त्याच्या पुढं त्या अभ्युदयाच्या शिखरावर, काल्पनिक शिखरावर पोचल्यावर, कारण कितीतरी त्याच्या पुढं असतातच. आपण ज्याला शिखर म्हणतो ती आपल्या कुवतीचं शेवटचं टोक असतं. तिथून सुरुवात करणारे असतात. आपल्याकडे जी संपत्ती आहे ती संपत्ती हा ज्यांचा पाया असतो आणि तिथून सुरुवात करणारे असतात. आपल्याकडे जी बुद्धिमत्ता आहे खूप उत्तम, ती बुद्धिमत्ता अनेकांचा पाया असतो आणि तिथून पुढं त्यांची बुद्धिमत्ता काम करते. इथं प्रत्येकाच्या पुढं कोणी ना कोणीतरी आहे. असं असल्यामुळं आपल्याला वयाच्या 55, 60, 65मध्ये आता पुढं काहीच नाही आहे आणि जे मिळवायचं ते आता मिळवलेलं आहे ते कामाला येत नाही आहे. अशा परिस्थितीत सापडायचं नाही आहे. अशा अंगाने जागृत झालेले आपण स्वामीजींच्या कडं आलो. स्वामीजींकडून श्रवण केलं, करतो आहोत आणि ते जीवन जगण्याचा यथाशक्य प्रयत्न करतो आहोत. या प्रयत्नामध्ये आपण सर्वजण बरोबरच आहोत. आज 2 वर्षांनी ज्यांच्याबरोबर मी, तुमच्यातले जवळपास सगळे, थोडेसे नसतीलही तेव्हा काही कारणामुळं, अडचणीमुळं पावसला गेलेलो होतो फेब्रुवारीमध्ये. हा मार्च आहे, हो की नाही? त्या सगळ्यांबरोबर परत एकदा पावसला जायची माझी इच्छा होती. ती मी भुगावला येऊन पुरी केली. पावसला जाऊन काय करणार? पावसला आपण जे गेलो ते गेलो 2 वर्षांपूर्वी आणि परतही कधीतरी जाणार आहोत. पण आपल्या समोर असलेल्या कार्यासाठी आपण आज इथं जमलेले आहोत. इथं काय जी थोडी बहुत स्वच्छता आहे ती स्वच्छता हे मिश आहे. कोणी विनयनी सांगितलं का, केदारनी सांगितलं, मुख्यतः आपलं एकत्रीकरण हाच उद्देश होता. एकत्रीकरण आणि ध्यान आणि स्वच्छता असा आपला कार्यक्रम होता. या स्वच्छतेबद्दल आता पंकजदादा आपल्याला थोडक्यात सांगतील. मला असं वाटतं की आमची प्रत्येकाचीच बोलणी लांबली. असं असल्यामुळं स्वच्छतेच्या कार्यक्रमाला जिथं सुरुवात करायची होती तर त्याचा निम्मा वेळ झालेलाच आहे. म्हणजे आता निम्म्या वेळात काय स्वच्छता करायची किंवा संपूर्ण स्वच्छता करायची याच्याविषयी पंकजदादा आपल्याला सांगतील आणि आपण त्या कामासाठी जाणार आहोत.
हरी हरी हरी. स्वामीजी. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. मी इथं बसताना सहज मागं वळून पाहिलं तर मला असं दिसलं की तिथं मी माझ्या कानावरचा माईक काढून टाकतो आहे आणि पाहता पाहता मी माझ्या कानावर माईक देखील घालत होतो असं. त्यामुळे तुमच्या दृष्टीने एक कार्यक्रम संपला पण माझ्या समोर माईक आहे ही वस्तुस्थिती तशीच राहिली. हा जो कार्यक्रम आपण केला हा कार्यक्रम आपला केंद्राचा असा पहिला कार्यक्रम झाला. एकत्रीकरण खऱ्या अर्थाने आणि अनेक मंडळी एकत्रित येतील असा पहिला कार्यक्रम झाला. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो की आपली केंद्र आता रेग्युलर सुरू झालेली आहेत. रेग्युलर याचा अर्थ असा की तुमच्यापैकी तुम्ही ज्या ज्या समित्यांमध्ये काम करता तर त्या समित्यांमधून तुम्ही इथं येता आणि माझ्यासमोर प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला जवळपास 60-70 असे साधक उपस्थित असतात. आणि ते फिरून फिरून इथं येतात. त्यामुळं अगदीच कॅमेऱ्यासमोर बोलणं हे आता घडत नाहीये. साधकांच्या उपस्थितीत बोलणं हेच घडतं आहे. तुम्हाला जेव्हा यायचं आहे तेव्हा तुमच्या इच्छेने इथं येणं मात्र तूर्त घडत नाहीये. पण ते आता लवकरच सुरू होईल. लवकरच याचा अर्थ माझ्या कल्पनेप्रमाणे जून महिन्याच्या सुरुवातीपासून आपली केंद्र नियमित सुरू करायचा माझा विचार आहे. त्याच्याकरता मी प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे. कारण हे मी म्हणत असताना 2-3 इथले डॉक्टर माझ्याकडे आश्चर्याने पाहतायत की केंद्र सुरू करणार आहे असं म्हणतायत आणि आम्हाला अजून कसं माहिती नाही. तर त्यांना विचारूनच मी हे करणार आहे. किंवा त्यांना एखाद वेळेला मी असंही विचारणार आहे की येत्या शनिवारीच त्याच्यातलं पहिलं प्रायोगिक केंद्र सुरू करायचं का. आणि ते जर नाही म्हटले तर त्याच्या पुढच्या शनिवारी तरी प्रायोगिक केंद्र सुरू करायचं का. कारण कधीतरी प्रायोगिक केल्यानंतर मग आपण नक्की करू शकू की नाही. त्या केंद्रामध्ये येण्यासाठी मात्र आपल्याला बंधन नाही आणि निरोप नाहीत. त्या केंद्राचं स्वरूप हे सर्वांना उपस्थित राहता येईल अशी वेळ असेल. ती केंद्र मुख्यतः शनिवार आणि रविवार अशी असतील. आणि त्या केंद्रासाठी जसं गुरुवारच्या सत्संगासाठी तुम्ही भगिनी किती वाजता निघतात इथून? 6 वाजता निघतात, हो की नाही? 6 वाजता निघतात
8 वाजता इथं येतात कामथडीहून. केंद्र झाल्यानंतर नमस्कारासाठी देखील त्यांना माझ्याशी शांतपणे नमस्कार करून 2 शब्द तरी मी त्यांच्याशी बोलतो. त्यामुळे शेवटी नमस्कार करतात, हो की नाही? 8 ते 9 असा सत्संग संपल्यानंतर, बरोबर म्हणतोय ना मी आपली सत्संगाची वेळ? 8, हेमाताई 8 ते 9च ना? विसरलीस? त्यांच्या नमस्काराला जवळपास 9:30 पावणे 10 होतात. 6 वाजता घरातून निघालेले असतात, म्हणजे आवरायला कधी घेतलेलं असतं? 5 वाजता, बरोबर आहे की नाही? तर आता तुम्हाला ते कष्ट नाही करायला लागणार. सगळ्यांचा विचार जर केला तर आपलं शनिवार आणि रविवारचं जे केंद्र आहे ते 10 वाजता घ्यायचा माझा विचार आहे. 10 ते 11:30 असं 1.5 तास घ्यायचा विचार आहे. कदाचित मी वेळ थोडी जर पुढं मागं केली तर 10:30 देखील करू शकेन. त्याच्या आधी ज्यांना इथं ध्यानाला येऊन बसायचं आहे ते बसू शकतात. म्हणजे रविवारचं ध्यान अगदी रद्द झालंय असं त्यांना वाटणार नाही. पण मी मात्र त्यावेळेला इथं ध्यानाला आलेला नसेन. मी केंद्राच्या वेळात इथं येईन. आणि मंगळवारी जे गाठी भेटीसारखे कार्यक्रम असतात तर तसे कार्यक्रम इथं होतील. शेवटी मंगळवारच्या या आपल्या केंद्रामध्ये देखील हे सगळं भरून जात होतंच. तसं हे सगळं भरून जाईल. वरही लोक बसतील. त्या कार्यक्रमात काही एक 10 मिनिटाची निरूपणं होतील. सुचित्रा वाचत असे तसं तिने लिहिलेलं अथवा आणि कोणी लिहिलेलं काही वाचन देखील होईल. अभंग देखील होतील. हेमाताईचा ग्रुप कधीतरी येऊन इथं सामुदायिक भजन म्हणत असे तसं देखील इथं घडेल. किंवा रमाताईंचा. इथं मी बोलेन, इथं प्रश्नांना उत्तरं देईन. इथं मी मला जर वाटलं तर एखाद्या विषयावर थोडंसं निरूपण देखील करेन. अनुषंगिक साधनाही घेईन. या केंद्राचं स्वरूप वैविध्यपूर्ण असेल आणि माझ्या दृष्टीने हा प्रयोग असेल. आपण पहिल्या आपल्या पद्धतीवर कधी शिफ्ट होऊ शकतो, पण हा नवीन प्रयोग असा मी करू इच्छितो. जो नाना तुला जर आठवत असेल तर सत्यसाई निलयमध्ये स्वामीजींनी गेल्यावर दर रविवारी सुरू केला. स्वामीजींच्या घरी आम्ही ध्यानाला जायचो. काही मुलं 6 ते 7:30 असं ध्यान करून आम्ही घरी यायचो आणि मग 10:30 वाजता सत्यसाई निलयमध्ये जायचो. 10:30 ते 12 असं तिथं कार्यक्रम असायचा. तो कार्यक्रम सर्वांना जमावं अशा वेळेला स्वामीजींनी ठेवला. नंतर माया अपार्टमेंटमध्ये आपलं केंद्र जेव्हा शिफ्ट झालं, म्हणजे माया अपार्टमेंट बांधून तयार झालं, तेव्हा आमच्या 6-7 मुलांबरोबर जे स्वामीजी बसायचे त्याच्याऐवजी सर्वांबरोबरच बसू असं त्यांनी ठरवलं. आणि म्हणून ते ध्यानाचं केंद्र सुरू झालं. आणि तेव्हा ते प्रवचन करू लागले. पण तेव्हापासून त्यांचं ते मोकळं बोलणं संपलं. ते आता मी परत सुरू करू इच्छितो. मंगळवारचं केंद्रच डोळ्यासमोर आणा आणि त्याच्यामध्ये अनेक काहीतरी माल मसाला घाला. हे मी आशा करता करू इच्छितो की आता इथून पुढं मला तुमच्याशी प्रत्येकाशी वैयक्तिक संबंध अधिक दृढ करायचे आहेत. तुम्ही माझ्यापाशी येऊ शकला पाहिजेत, मला विचारू शकला पाहिजेत. त्या केंद्रात रविवारच्या गुरुवारच्या केंद्रामध्ये एखादा लिखित प्रश्न माझ्यासमोर असतो, मी त्याला उत्तर देतो. पण मला जर आवडत असेल तर ताबडतोब
श्रोत्यांमधून विचारला गेलेला प्रश्न आणि त्याला मी दिलेलं उत्तर, हीच माझ्या आवडीची गोष्ट आहे. स्वामीजींनाही तेच आवडत असे. त्यामुळं प्रत्येक वेळेला तुम्ही काही प्रश्न घेऊन येणार नाही. तुम्ही मला पाहायला येता हे मला माहिती आहे, तुम्ही मला ऐकायला येता हे मला माहिती आहे, पण तुम्ही मला विचारायला यावं असंही मला वाटतं. तुमच्या साधनेतल्या शंका अडचणी या तुम्ही त्या कार्यक्रमात विचाराव्यात आणि माझा प्रश्न योग्य आहे की अयोग्य आहे असा कधी विचार करू नका. कारण प्रश्न हा योग्य अथवा अयोग्य नसतो, तो प्रश्न असतो. योग्य की अयोग्य हे त्या व्यक्तीला असं वाटत असतं की इतरांना काय वाटेल, हा प्रश्न योग्य आहे का अयोग्य आहे. एवढ्याच यांनी आपण आपल्या स्वतःच्या प्रश्नाकडे पाहतो, तसं कदापि पाहू नका. तुम्हाला ध्यानात जे श्वास अडचण येत असेल मला विचारा, माझ्या समोर मी तुम्हाला करून दाखवीन, करून घेईन अशी केंद्र मी घेऊ इच्छितो. तुम्हाला साक्षीत्व जमत नसेल, कुठं पाहायचं, मी तुम्हाला करून दाखवीन, करून घेईन. अनुग्रहाच्या वेळेला जसं मी पूर्वी अनुग्रह झालेल्या साधकांना बोलावतो आणि ते परत एकदा ते सगळं ऐकतात, पण तरी देखील तिथेही बोलता येत नाही. अशा प्रकारचा कुठलाही बॅरियर आता राहू नये असं मला वाटतं. याचं कारण या करोना काळामुळं आपल्या सगळ्यांनाच आपल्या जीवनाची म्हणजे स्वतःच्या जीवनाची इतरांच्या जीवनाबरोबरच अनिश्चिततेची भावना समजली आहे असं मी समजतो. तशी मलाही समजली आहे, मलाही समजली आहे. त्यामुळं तुम्ही माझ्याकडून लवकरात लवकर सगळं समजून घ्यावं आणि करावं असं मला वाटतं. त्याच्या व्यतिरिक्त आपली ऑनलाईन जी प्रवचनं आहेत ती चालूच राहतील. तिथं तुम्ही त्या प्रवचनांना समक्ष येऊ शकता, मात्र कामथडीहून तुम्ही येऊ शकत नाही हे मला माहिती आहे. पण जवळपास राहणारे किंवा ज्यांच्या हातात वाहन आहे असे माझ्यासमोर गर्दी करून बसणारच आहेत. पण जे येऊ शकत नाहीत असे वृद्ध, परगावचे, परदेशातले असे त्यावेळेला ऐकू शकणार आहेत. आपले ऑनलाईन कार्यक्रम हे चालू राहतील आणि एखाद्या वेळेला जेव्हा केंद्र बुडेल तेव्हा तुम्ही ते परत ऐकू शकाल. स्वामीजी असं म्हणायचे की मी तुमच्याकरता बोलतो, तुमच्याकरता वाचतो, तुमच्याकरता तयारी करतो आणि प्रत्येक केंद्रात मी उपस्थित असतो आणि मी जीव तोडून बोलतो आणि तुम्ही माझ्यासमोर नसता. तुम्ही बारशाला जाता, तुम्ही डोहाळ जेवणांना जाता, कारण डोहाळ जेवणाचा आणि बारशाचा असा वेळ एकच असतो. त्या वेळेला तुम्ही दुसऱ्या कार्यक्रमांना महत्त्व देता आणि तुम्ही असं म्हणता की आत्ताचा एक तर कार्यक्रम बुडाला, उद्या स्वामीजी आपल्याला भेटणार आहेतच. असं स्वामीजी थोडंसं विनोदानी म्हणायचे बरं का. म्हणजे आपल्याला टोचून बोलणं हा त्यांचा उद्देश नव्हता. थोडंसं विनोदानी बोलायचे, पण त्याच्यात थोडीशी वैषम्याची देखील झाक असायची. आता तुम्ही बारशाला जाऊ शकता आणि मग नंतर स्वामीजी काय बोलले हे यूट्यूबवर ऐकू शकता. याच्यातही थोडी विनोदाची झाक आहे आणि थोडी वैषम्याची आहे. अशा करता की आपण कशाला महत्त्व देतो हे आपण नीट ठरवून जीवन जगलं पाहिजे. तसं जर जीवन जगलं नाही तर आपण हळू पडतो. आपल्याला या जीवनात जर साधायचंच असेल तर शेंडी तुटो वा पारंबी तुटो अशा न्यायानीच करावं लागतं. तुम्ही ते करता आहात. आज माझ्या सगळ्यात आवडत्या, आणि मी हे प्रत्येक ठिकाणी बोललेलं नाहीये, माझ्यासमोर सगळ्या समित्या येऊन गेल्या. सगळ्यात आवडती समिती
अशा करता म्हणतो की ही समिती माझीच नव्हे तर सगळ्यांची सगळ्यात आवडती समिती आहे. कारण भुगावला तुम्ही सगळ्यांच्या पोटाची काळजी घेता. त्यामुळं माझ्या या म्हणण्याशी कोणाचं दुमत नसेल. सुनील दादा असेल की नसेल? अजिबात नाही. आणि मला असं वाटतं की आपल्या कामाची जी मजबूती आहे तर ती मजबूती सेवाभावी कार्यामुळं सिद्ध होते. मी नुकताच पावसला जाऊन आलो. एक जयंतराव देसाई आणि त्यांना अतिशय उत्तम साथ देणारी निष्ठावंत अशी काही कार्यकर्ते मंडळी जर सोडली तर सगळे पगारी नोकर आहेत. आचार्यांपासून तिथं आलेल्या सगळ्यांना उत्तम रीतीने पाहिलं जातं हे जयंतराव पाहतात लक्ष घालून आणि खूप कष्ट करतात. पण काम करणारी सगळी मंडळी पगारी आहेत आणि त्याच्यातही गैर नाहीये. त्यांच्या स्वतःच्या प्रपंचाकरता कुठं ना कुठं काम करायचं तर देवस्थानच्या ठिकाणी काम करणं आणि त्याच्यात समाधानाने काम करणं असं ते करत आहेत. त्यामुळं ती चांगलीच गोष्ट आहे. पण इथली गोष्ट अजून वेगळी आहे. इथली गोष्ट गोंदवल्यासारखी आहे. गोंदवलेला जसे वेगवेगळे ग्रुप जातात आणि जय जय श्रीराम जय जय श्रीराम असं म्हणत स्वयंपाक करतात, झाडतात. सेवाभावी वृत्तीने काम करतात. तसं सेवाभावी वृत्तीने स्वयंपाकासकट सगळं म्हणजे शिबिर घेणाऱ्यांपासून सहाय्यकांपासून गाडी आपली स्वतःची गाडी घेऊन शिबिरार्थींना शिबिरात नेण्याची सेवा करण्यापासून सगळ्या सेवा या सेवाभावी वृत्तीने केल्या जातात आणि ते स्वरूप मी टिकवू इच्छितो. मला कितीतरी लोक असं सांगतात की हल्ली काय आउटसोर्सिंग केलं जातं, कशाला एवढा व्याप करायचा. पण कोणाकोणाला याच्यात व्याप वाटतो. पण याच्यामध्ये सेवा आणि चित्तशुद्धी असा भाव नक्की येऊ शकतो आणि त्याचा अनुभव घेणाऱ्या तुम्ही भगिनी आहात. भुगावची साधना शिबिरं लवकरच सुरू होतील. माझी अशी कल्पना आहे किंवा इच्छा आहे की जूनमध्येच पहिलं शिबिर करावं. पण आमच्यापैकी काही जणांचं असं मत आहे की जुलैमध्ये गुरुपौर्णिमा झाल्यावर ऑगस्टपासून करावं. याचं कारण आता तिथं तसं सगळं झालेलं आहे. स्वच्छता झालेली आहे, ध्यान मंदिर तयार आहे, त्याचं रिनोव्हेशन झालेलं आहे. याही केंद्रामध्ये बरं का तुम्ही आलात तेव्हा तोच रंग दिल्यामुळं पण थोडा बदललेला आहे. तुम्हाला लक्षात येईल की याचंही एक सुशोभीकरण झालेलं आहे. माया अपार्टमेंट आणि अध्यात्म मंगलधाम देखील उत्तम रीतीने तयार केलेले आहेत. तसं भुगावला सगळं आपलं तयार आहे. मी फक्त जून महिन्यामध्ये काही विपरीत घडेल आणि मोठी लाट येईल वगैरे म्हणतात तर ते येऊ नये अशी प्रार्थना करतो. आणि तेही दिल्लीमध्ये जे आलेलं होतं ते विशेष त्रासदायक नाहीये. आणि कालच मी पेपरमध्ये वाचलं की महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की तसं काही घडत नाहीये. याच्याबाबत थोडं वॉचफुल राहून मी जमलं तर डॉक्टरांना विचारून पुढच्या शनिवारी पहिलं केंद्र घेईन. त्या केंद्राची वेळ सांगितली जाईल. आपल्या साधक ग्रुपवर देखील येईल. आतापर्यंत साधारणपणाने हजार साधकांच्या आत बाहेर संख्येने मी इथं साधकांना बोलावलं आणि त्यांची केंद्र पाहण्याची, माला पाहण्याची, इथं येऊन बसण्याची जी इच्छा होती ती पुरी झाली. त्याच्यातली एक्साइटमेंट संपली. जर एक्साइटमेंट असती तर मी डिक्लेअर केल्यावर इथं 1000 लोक आले असते. तर तसं आपल्याला अपेक्षित नाहीये.
तर केंद्र आपली तशा तऱ्हेने सुरू होतील. माझा विचार असा आहे की भूगावच्या शिबिरांमध्ये तुम्ही स्वयंपाक करणाऱ्या भगिनी 3 दिवस जाऊन राहता. कधी कधी तुमच्यापैकी काही जणी या आदल्या दिवशी जातात आणि रविवारी परत येतात. तिथं आदल्या दिवशीच संध्याकाळी जाऊन तयारी करता. तसं माझाही विचार आहे की आदल्या दिवशीच भूगावच्या शिबिरात जायचं आणि संपूर्ण दिवस भूगावच्या शिबिरात मी राहायचं. एकच दिवस नव्हे, पूर्ण दिवस म्हणजे गुरुवार झाल्यावर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी शिबिर संपल्यावर रविवारी संध्याकाळी मी परत यायचं. पुढच्या एका काळामध्ये कधीतरी मी आणि मधुराताई शिबिर संपल्यानंतर देखील पुढं 2-3 दिवस राहू असं मी मधुराताईंना म्हटलंय. त्यांचा मला काहीसा स्पष्ट काहीसा अस्पष्ट होकार आलेला आहे. जर पावसची महती वाढू शकते तर भूगावची महती वाढू शकते. तिथं जाऊन राहणं हे मी करायला हवंय. तुम्ही तिथं यायला हवंय. मी तिथं जाऊन राहिल्यानंतर कसं आपण नक्की सगळं मॅनेज करू याचा विचारही व्हायला पाहिजे. योग्य वेळेला होईल. आपण हळूहळू एक एक सगळं हातात घेऊ आणि पार पाडू असं मला वाटतं. त्या तऱ्हेने तुमच्या सगळ्यांशी एक प्रकारचा सुखसंवाद साधावा अशी माझी इच्छा होती. ती या तऱ्हेने पुरी झाली असं मला वाटतं. आज तुम्हाला बोलवण्याचं कारण असं की भूगावचा कार्यक्रम आपण इथं दाखवणार आहोत आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला माहीत नसताना, म्हणजे तुमच्यापैकी फारशा कोणालाच माहीत नसताना भूगावला सगळे हे गेले कसे आणि मग तिथं त्यांना स्वयंपाक करून वाढायला आम्ही का नव्हतो असं तुम्हाला वाटू शकेल. तर एकाच एकत्रीकरणातच हे क्लिअर करावं की बाबांनो तो आपला पहिला कार्यक्रम होता म्हणून तेव्हा तुम्ही तिथं नव्हतात. आपण प्रयोग म्हणून तिथं एकत्र जमलो. या कार्यक्रमासाठी देखील तरुण मुलांनी फार कष्ट घेतले. म्हणजे अवधूत, विशाल, मंदार, केदार, विनय आणि सांगता येणार नाही तितकी कैवल्य, काही मुलं, प्रणव शेठ हे 2दा तिथं जाऊन आले. काय काय कामं करायची हे त्यांनी पाहिलं. ते आदल्या दिवशी जाऊन राहिले. आपण जाणार म्हणजे कार्यकर्ते जाणार, त्यांच्या स्वागताकरता ते उभे होते. तिथं सगळी तयारी केली. पंकजदादांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं झालं विशेष करून. आणि नाना तिथं होतेच. आपली ही जी केंद्र आहेत ती केंद्र करोना थांबू तर शकला नाहीच, पण ही केंद्र करोना काळामध्ये अधिक पक्की झाली, अधिक वाढली. आपली संख्या देखील अधिक वाढली. मी अनुग्रह द्यायला सुरुवात केली आहे. माझ्यासमोर मागच्या वेळेला बरं का जयुताई, जी मंडळी तू पाठवलीस त्याच्यापैकी एकाच व्यक्तीला मी ओळखत होतो आणि बाकीच्या व्यक्तींनी मला यूट्यूबवर पाहिलेलं होतं आणि मी त्यांना पाहिलेलं नव्हतं. अशी 5 मंडळी होती आणि एक व्यक्ती मला ओळखणारी किंवा माझ्याशी संबंधित पूर्वी 1दा-2दा केवळ आलेली अशी होती. अशा तऱ्हेने आपल्या केंद्राला एक नवीन आयाम देण्याचं काम या करोना काळाने केलं. पण हा जो नवीन आयाम आहे तो संख्येनी अतिसंख्येनी फुलावा याच्यापेक्षा जी संख्या इथं आहे त्या संख्येच्या ठिकाणी प्रत्येकाच्या अंतरंगात परमार्थ जास्त मुरावा अशी माझी इच्छा आहे.
संख्या वाढणं हे होत असतं. कसं होत असतं मला माहिती आहे. मी स्वामीजींकडे जेव्हा जात होतो सुरुवातीला 77 साली प्रवचनाला जात होतो, तेव्हा स्वामीजींच्या समोर जेमतेम 35 मंडळी होती. त्यांच्या राहत्या घरात त्यांच्या समोर साधारणपणाने 17-18 लोक बसायचे. दुसऱ्या खोलीत 10-1 लोक बसायचे आणि गॅलरीत 2-4 लोक असायचे. तर ही संख्या कशी वाढली ते तुम्हालाही माहिती आहे. स्वामीजींनी जेव्हा देह ठेवला तेव्हा अध्यात्म मंगलधामचे दोन्ही मजले भरून, सगळे जिने भरून, ऑफिसच्या समोरची जागा तिथं सावलीची आपण योजना केली आणि तिथं लोक बसून रस्त्यावर 50 लोक उभे असायचे. त्यामुळे संख्या वाढणं हा विशेष मोठी गोष्ट नाहीये. तर परमार्थ वाढलेल्या किंवा आलेल्या लोकांच्या अंतःकरणात शिरणं, अधिकाधिक अंतःकरणात शिरणं हे आपल्याला करायचंय आणि याच मार्गाने, दृढ मार्गाने आपल्याला चालायचंय. आपली जेव्हा शिबिरं सुरू होतील तेव्हा तुम्ही अशाच प्रकारे, अशाच उत्साहाने तिथं सेवेकरता, स्वयंपाकाकरता याल आणि तुम्हाला सेवेचाही आनंद मिळेल आणि माझ्या उपस्थितीमध्ये देखील आता हे सगळं होत राहील. मला असं वाटतं की बोलायला सुरुवात केल्यानंतर साधारण 25-30 मिनिटं ही माझ्या दृष्टीने काहीच नसतात. तसा मी कितीही वेळ बोलू शकतो. कारण एक प्रकारे एकातून ध्यानात जसं एकातून दुसरा विचार येतो, दुसऱ्यातून तिसरा येतो, एकमेकाशी संबंधित असतील नसतील, मी एकमेकाशी संबंधित आणि कार्याशी संबंधित असा पुष्कळ वेळ तुमच्याशी बोलू शकेन. त्या तऱ्हेने स्वामीजी गोष्टी वेल्हाळ होते तसा मीही गोष्टी वेल्हाळच आहे. पण कुठेतरी थांबायला पाहिजे. आत्तापर्यंत तुम्ही जी सेवा केली त्या सेवेनी तुम्ही सर्वांच्या पोटात जाऊन बसलेले आहात आणि अंतःकरणात जाऊन बसलेले आहात. तसं तुम्ही माझ्याही पोटात आणि अंतःकरणात जाऊन बसलेले आहात. आपल्याला हा उपक्रम अधिक अधिक उत्तम करायचा आहे, अधिक अधिक चांगलाही करायचा आहे आणि तो सगळा तुमच्याच तर बळावर करायचा आहे. गोवर्धनामध्ये भगवान श्रीकृष्णांची करंगळी हा मुख्य विषय नसून सगळ्यांनी लावलेल्या काठ्या हाच मुख्य विषय होता. सामुदायिक शक्ती हीच मोठं काम करत असते. हरिओम तत्सत. हरी हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर. हरि 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 हरि. स्वामी जी. हरि हरि हरि. स्वामी.